नमस्कार. आज आपण मिरचीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. सध्या आपण उन्हाळा स्पेशल सिरीज करतोय, त्यातलीच ही एक रेसिपी आहे. भाजीला काय करावं सुचत नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर तुम्ही ही भाजी करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. अशी ही एक अप्रतिम रेसिपी आहे. ही मिरचीची भाजी तुम्ही प्रवासात जाताना देखील घेऊन जाऊ शकता, कारण 10 ते 15 दिवस टिकण्यासारखी ही भाजी आहे. ही भाजी 10 ते 15 दिवस आरामशीर टिकते, अजिबात खराब होत नाही, कारण यामध्ये आपण चिंच आणि गुळाचा वापर केलेला आहे. आपल्या नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही मिरचीची भाजी करून पहा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ही मिरचीची भाजी करण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी तापली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता इथे थोडासा सुकलेला आहे, त्यामुळे तो तेलामध्ये लगेचच लाल होतो. आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा कांडून घातलेल्या आहेत, थोड्याशा जाडसर. या मिरचीच्या भाजीमध्ये लसणाची पेस्ट वापरायची नाही. लसूण थोडंसं जाडसर कांडून घातलं तरच या भाजीला चव छान येते. आणि आता इथे मी जवळपास 10 ते 15 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. ते पण या तेलामध्ये टाकायचे आहे आणि त्यांना परतून घ्यायचं आहे. या मिरच्या थोड्याशा चवीला सप्पक आहेत. मिरच्या तेलामध्ये छान परतून झाल्या की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर इथे मी एक छोटा गुळाचा खडा घेतलेला आहे, तो पण यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर थोडीशी चिंच घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तुम्ही इथे चिंचेऐवजी चिंचेचा कोळ करून देखील घालू शकता. आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे, ते पण यामध्ये टाकायचं आहे. हे कूट थोडंसं जाडसर कांडून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे. आणि आता ही मिरचीची भाजी आपल्याला मंद आचेवरती पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनटं लागतील ही भाजी शिजायला. या भाजीसाठी तुम्ही जर तिखट मिरच्या वापरत असाल तर यामध्ये चिंच आणि गूळ थोडंसं जास्त घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होईल. हे पहा, इथे आपल्या भाजीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मिरचीच्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. म्हणजेच आपली मिरचीची भाजी इथे तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता, पण ही भाजी भाकरीसोबतच जास्त छान लागते. तुम्ही देखील नक्की करून पहा. लहान मुलांसाठी जर तुम्ही ही भाजी करत असाल तर सप्पक मिरच्या वापरून ही भाजी करून पहा. लहान मुलं पण खूप आवडीनं खातील ही भाजी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.